नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओचं टायटल पाहू शकता, पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी, 11 वर्षानंतर EPFO पेन्शन दुप्पट होणार, काय आहे पाहू आपण सविस्तर। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा सेवानिवृत्त झाले असाल तर तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तब्बल 11 वर्षानंतर पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे। 2014 नंतर पहिल्यांदाच असा निर्णय होणार असल्याने देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। पेन्शन वाढ कधी होणार, निर्णयाची तारीख, या महत्त्वाकांक्षी निर्णयाचा अंतिम निर्णय याच महिन्यात होणाऱ्या EPFOच्या केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे। लागू होण्याची शक्यता, ही वाढ 1 जानेवारी 2026 किंवा 1 एप्रिल 2026 पासून लागू केली जाऊ शकते। ही वाढ एवढी महत्त्वाची का मित्रांनो? आज महागाई आणि जगण्याचा खर्च किती वाढला आहे हे आपण सगळेच पाहतोय। अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर मिळणारी किमान पेन्शन अनेकदा सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पुरेशी नसते। EPFO आता किमान पेन्शन 1000 रुपयावरून थेट 2000 किंवा 2500 पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे। या निर्णयामुळे सुमारे 75 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही सुधारणा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अधिक स्थिर आणि सन्मानजनक पेन्शन देईल। याचा अर्थ सरकारवर किती बोजा पडणार तुम्हाला माहित आहेच की EPS फंडात कर्मचारी आणि नियोक्ता दोन्हींचाही योगदान असते आणि सरकारही वेळोवेळी अनुदान देते। जर किमान पेन्शन 1000 रुपयावरून 2000 पर्यंत वाढली तर सरकारवर वर्षाला सुमारे 12,000 कोटीचा अतिरिक्त आर्थिक ताण पडू शकतो। मात्र खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी हा खर्च सरकार स्वीकारण्यास तयार आहे। यामुळे एक मोठा संदेश जातो, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या सरकारी नोकऱ्यांप्रमाणे सुरक्षितता आणि फायदे मिळू शकतात। हा विश्वास युवकांच्या मनात निर्माण होईल आणि समाजातील आर्थिक समानता वाढेल। तुम्ही काय करायचं? वाढीव पेन्शन रक्कम लागू झाल्यावर तुम्हाला कोणत्याही जटिल प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही। EPFO तुमच्या नोंदणीनुसार नवीन पेन्शन रक्कम आपोआप लागू करेल। पण तुम्ही एक महत्त्वाचे काम करा, तुमची KYC माहिती, बँक तपशील, सेवा नोंदणी या सर्व गोष्टी EPFO पोर्टलवर अद्ययावत आहेत की नाही हे तपासा। जर काही जुनी माहिती बाकी असेल तर ती EPFOच्या वेबसाईटवर किंवा प्रादेशिक कार्यालयात जाऊन त्वरित अपडेट करून घ्या, म्हणजे वाढलेली पेन्शन थेट तुमच्या खात्यात जमा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओ। धन्यवाद।